नमस्कार मित्रांनो, आज आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये टॉप अँड बॉटम रूल शिकणार आहोत. तर हा रूल आहे होम मध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये टॉप अँड बॉटम रूल आहे. यासाठी यामध्ये टॉप 10 आयटम आपण सिलेक्ट करू शकतो. टॉप 10%, बिलो बॉटम 10 आयटम, बॉटम 10%, अबोव ऍव्हरेज अँड बिलो ऍव्हरेज. तर हा मी काही इथे डेटा लिहून घेतलेला आहे. इथे स्टुडंट सीट नंबर आहेत आणि इथे स्टुडंटचे मार्क्स आहेत. तर यामध्ये मला काय शोधायचं आहे, स्टुडंट सीट नंबर मध्ये कोणत्या स्टुडंटचा सीट नंबर हा अबोव 10 टॉप 10 मध्ये आहे. टॉप 10 आयटम्स कोणत्या स्टुडंटचे सीट नंबर आहे ते आपण शिकणार आहोत. तर हा मी डेटा इथे सिलेक्ट केला आहे. टॉप अँड बॉटम रूल्स मध्ये जाऊन टॉप 10 आयटमला मी इथे क्लिक करत आहे. तर इथे माझ्याकडे 10 आयटम 10 जे टॉप मध्ये आहेत स्टुडंटचे सीट नंबर ते इथे आलेले आहेत. तर एवढे जे सीट नंबर आहेत त्यांना टॉप 10 आयटमचा आपल्याला मिळालेला डेटा मिळालेला आहे. आता मी इथे टॉप झाले, आता मी इथे बॉटम 10 आयटम काढते आहे ह्याच्यामध्येच. पण मला आधी काय करावं लागेल, क्लिअर रूल करावं लागेल. क्लिअर रूल फ्रॉम सिलेक्टेड सेल. मी इथे सेल नाही सिलेक्ट केलं होतं, तर मी इथे क्लिअर रूल फ्रॉम सिलेक्टेड सेल करत आहे पहिला. आता हा डेटा मी इथे सिलेक्ट केला आहे. टॉप अँड बॉटम रूल मध्ये जाऊन बॉटम 10 आयटम. तर हे बॉटम 10 आयटम आलेले आहेत. 20,000, 80,000, 21,000 हे बॉटम मध्ये आलेले आहेत. 554 असे 10 आयटम हे बॉटम आहेत. मोजू शकता तुम्ही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आयटम इथे आलेले आहेत. आता आपण टॉप आणि बॉटम झालं. आता आपण पहिले ऍव्हरेज शिकवा, नंतर मग बिलो ऍव्हरेज शिकवा. कारण टॉप 10% आणि बॉटम 10% मध्ये याचा उपयोग होणार आहे. तर अबोव ऍव्हरेज मी इथे हा डेटा पहिला क्लिअर करते. कंडिशनल फॉर्मॅटिंग, क्लिअर रूल फ्रॉम सिलेक्टेड सेल. आता इथे जाऊन कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये जाऊन मी अबोव ऍव्हरेज केलेला आहे. अबोव ऍव्हरेज मध्ये फॉर द सिलेक्टेड रेंज मध्ये हे अबोव ऍव्हरेज. अबोव ऍव्हरेज म्हणजे काय, हे जे काही नंबर आहेत त्यांचं जे ऍव्हरेज आहे त्या ऍव्हरेज पेक्षा जास्त. समजा जर आपण इथे, मी आता तुम्हाला 1 to 10 मधून करून दाखवते. ह्या नंबरवर तुम्हाला करणार नाहीये, तर मी 1 to 10 नंबर घेत आहे आणि त्यांचा ऍव्हरेजच्या बिलो ऍव्हरेज आपण बिलो ऍव्हरेजने अबोव ऍव्हरेज शिकूया, म्हणजे तुम्हाला ते लवकर लक्षात येईल. इथे मी जाऊन टॉप अँड बॉटम मध्ये अबोव ऍव्हरेज. आता ह्या 10 पर्यंत जे नंबर आहेत त्यांचा ऍव्हरेज काय येणार, 5 येणार. मग 5च्या वरती जे नंबर आहेत ते इथे यायला पाहिजे. 5च्या वरचे नंबर हायलाइट झालेले आहेत. तशाच प्रकारे हे एवढे जे नंबर आहेत त्यांचा ऍव्हरेज काढला गेला आहे आणि ह्या ऍव्हरेजच्या वरती जे नंबर आहेत, जो कोणता ऍव्हरेज आहे, म्हणजे इथे आता 23 हा मोठा दिसतोय. 23,000 हा त्याचा ऍव्हरेज आला असता. 23,000 पेक्षा हे जे काही जास्त आहेत, 23,558, 27,000, 25,000 हे अबोव ऍव्हरेज आहे. जसे इथे 1 to 10 मध्ये आपल्याला दिसलेले आहेत. 5 हा ऍव्हरेज होता 1 to 10 मध्येचा, तर आपल्याला 6, 7, 8, 9 हे ऍव्हरेजच्या वरचे नंबर दिसलेले आहेत. तसंच आपल्याला आता बिलो ऍव्हरेज काढायचं आहे. मी आता हे फक्त तुम्हाला ह्यामध्येच करून दाखवते. पहिलं क्लिअर रूल फ्रॉम सिलेक्टेड सेल. आता इथे टॉप अँड बॉटम रूल मध्ये मी इथे बिलो ऍव्हरेज काढते. आता ऍव्हरेज कोण आहे 1 to 10 चा 5. मग बिलो ऍव्हरेज कोण यायला पाहिजे, 1 to 4 हे नंबर बिलो ऍव्हरेज यायला पाहिजे. हे बघ, 1 to 5 हे नंबर बिलो ऍव्हरेज मध्ये आलेले आहेत. तशाच प्रकारे जर आपल्याला हे स्टुडंट सीट नंबर ऍव्हरेजचं काढायचं असेल तर आपल्याला इथून काढू शकतो. आता मी इथे क्लिअर रूल केलेला आहे. टॉप अँड बॉटम मध्ये बिलो ऍव्हरेज. बिलो ऍव्हरेज मध्ये बघा, इथे 23,000 हा त्यांचा ऍव्हरेज असणार आहे. त्यामुळे 23,000 पेक्षा जे कमी नंबर आहेत ते इथे बिलो ऍव्हरेज मध्ये दाखवले गेलेले आहेत. 20,000, 18,000, 21,000 हे बिलो ऍव्हरेज मध्ये दाखवले गेले आहेत. हे बघा,
बिलो ॲव्हरेज मध्ये एवढे नंबर आले. ठीक आहे. आता आपण वळूया टॉप 10%. हे मी तुम्हाला आता ऍव्हरेज नंतर का दाखवलं, कारण टॉप 10% किंवा बॉटम 10% हे पर्सेंट मध्ये जे आहेत ते ऍव्हरेज वरती कॅल्क्युलेट होतात. आता तुम्हाला याचं मी एक एक्झाम्पलच दाखवते, तुम्हाला जास्त क्लिअर होईल. टॉप 10% जरी बोलली तरी किती नंबर येतात हे तुम्ही बघा. इथे मी टॉप 10% केले डेटा सिलेक्ट करून. फॉर्मॅट सेम दॅट रँक इन द टॉप 10%. टॉप 10% चा जो फॉर्मॅट आहे त्याला आपण रँक करूया. मी आता इथे येलो कलर करते. ओके. मी आता इथे 10 नंबर सांगितले होते त्याला किती नंबर घेतले? 2 नंबर. हे 2 त्याने कसे काय घेतले? ह्याचा पूर्ण त्याने ऍव्हरेज काढला आणि त्या ऍव्हरेज पेक्षा ऍव्हरेज मध्ये जे टॉप आहे म्हणजे जर 89 जर हायेस्ट असेल इथे तर 88 हा त्यांचा ऍव्हरेज असणार आहे. म्हणून इथे 2 नंबरच आलेले आहेत. तुम्ही इथे टॉप 10% ऍव्हरेज जरी विचारलं तरी तिथे 2च नंबर दाखवतात, कारण तो त्यांचा ऍव्हरेज दाखवतो. आता इथे हा क्लिअर रूल करूया. आता इथे मी बिलो बॉटम 10% केलेले आहेत. बॉटम 10% मध्ये मी इथे 10 हा देतोय, पण दाखवताना किती दाखवतोय? 2च दाखवतोय. का 2 दाखवतोय? कारण ह्यांचा ऍव्हरेज काढतोय आणि ऍव्हरेज म्हणून जे बॉटम आहेत ते इथे दाखवले जात नाहीत, त्यामुळे हे 2च नंबर आलेले आहेत बॉटम 10%. जर तुम्हाला ह्या होम मधील कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये टॉप अँड बॉटम रूल्स हे जे काही 6 रूल्स आहेत ते तुम्हाला कळले असेल तर तुम्ही हे नक्कीच तुमच्या ऑफिसमध्ये रेग्युलर यूज साठी वापरू शकता आणि तुमचा टाइम वाचवू शकता. तर तुमच्या ऑफिसमध्ये याचा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, हे वापरा, तुमच्या ऑफिसमध्ये यूज करा. आणि जर तुम्हाला यातून काहीतरी नॉलेज मिळालं असेल, शिकण्यासारखं वाटलं असेल तर नक्कीच तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.